तर 4 दिवसानंतर मुंबई आणि उपनगरात पावसानं विश्रांती घेतली आहे। पावसाच्या विश्रांतीमुळे मुंबईत रस्ते लोकल वाहतूक सुरळीत झाली आहे। तर मध्य रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं उशिराने सुरू आहे। मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय अधिक अपडेट पावसासंदर्भात? गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो बरसत होता, परंतु आज मुंबईसह मुंबईतल्या उपनगरांमध्ये पावसाने आज सकाळपासूनच विश्रांती घेतलेल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे त्यात रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, सध्या मुंबईतली सगळीच वाहतूक जी आहे ती सुरळीत प्रमाणात सुरू असल्याचं पाहायला मिळतोय। आज रविवारचा दिवस आहे, चाकरमान्यांना सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे रस्त्यावरची वर्दळ देखील कमी प्रमाणात पाहायला मिळते। मुंबईमध्ये पडत असलेल्या गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील जलाशयांमधील पाणी साठा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। त्यामुळे मुंबईवरील जे पाणी कपातीचं संकट होतं ते आता टळलेलं असल्याचं सध्या तरी पाहायला मिळतोय। परंतु पुढील काही दिवस असाच पाऊस जो आहे तो मुंबईसह उपनगरात बरसणार असल्याचं माहिती जी आहे ती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे। त्यामुळे सतर्कतेचा इशारा देखील हवामान विभागाकडून जो आहे तो मुंबईकर नागरिकांना पुढच्या काही दिवसांकरता देण्यात आलेला आहे। नक्कीच, धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी।